तर आपण या ठिकाणी आज मेथीच्या भाजीचे आणि मिक्स डाळीचे सांडगे तयार करणार आहोत। या ठिकाणी मी 1 कटोरी चण्याची डाळ घेतलेली आहे। चण्याच्या डाळीच्या अर्धी आपण या ठिकाणी मुगाची डाळ घेतलेली आहे, म्हणजेच आपण अर्धा कटोरी या ठिकाणी मुगाची डाळ घेतलेली आहे। छिलका नसलेली आपण या ठिकाणी मुगाची डाळ घेतलेली आहे। मुगाच्या डाळीच्या निम्मी आपण या ठिकाणी उडदाची डाळ घेतलेली आहे। तर मी या ठिकाणी उडदाच्या डाळीच्या ऐवजी अख्खा जो उडीद असतो तो वापरत आहे, म्हणजेच गोटा उडीद आपण या ठिकाणी वापरत आहोत। डाळीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार थोडं कमी जास्त केलं तरी देखील हरकत नाही। तर 2 ते 3 पाण्याने मी ह्या डाळी स्वच्छ अशा धुवून घेणार आहे। 2 ते 3 वेळेस मी या डाळी छान स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत। या डाळी आपल्याला भिजू घालून घ्यायच्या आहेत। डाळी पूर्णपणे पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि डाळी आपल्याला रात्रभर भिजू घालून घ्यायच्या आहेत। हे भांडं आता मी रात्रभर असंच ठेवून देणार आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपल्या डाळी छान भिजून डबल झालेल्या आहेत, भांड्याच्या एकदम काठोकाठ आलेल्या आहेत आणि डाळी आपले छान भिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर या डाळी आता आपल्याला एका चाळणीवरती काढून घ्यायच्या आहेत। यामधील जे पाणी ते पूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचं। डाळी आपल्याला पाणी न टाकताच मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहेत। पोहे चाळीची जी चाळणी असते त्यावरती मी या डाळी काढून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला या डाळी साईडला ठेवून द्यायच्या आहेत, म्हणजे यामध्ये जे पाणी आहे ते पूर्णपणे निथळून जाईल आणि आपल्या डाळी छान कोरड्या होतील। सांडग्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मेथीच्या भाजीचा वापर करायचा आहे। या ठिकाणी मी मेथीची भाजी घेतलेली आहे। एक जोडी मी छान स्वच्छ अशी साफ करून घेतलेली आहे। मेथीच्या भाजीचे आपण देठं न घेता फक्त पाण्याचा वापर केलेला आहे। आता मी मेथीची भाजी छान स्वच्छ धुवून घेणार आहे आणि बारीक अशी कट करून घेणार आहे। डाळीमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे सुकलेलं आहे। आता आपल्याला या डाळी मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहेत। एकदम बारीक न करता थोडीशी आपल्याला जाडसर ठेवायची आहे। आपल्याला यामध्ये पाणी न टाकताच ही डाळ वाटून घ्यायची आहे। एकदम बारीक न करता थोडीशी जाडसर मी ही डाळ ठेवलेली आहे। बारीक केलेली जी डाळ आहे ती आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे। बाकीची राहिलेली जी डाळ आहे ती देखील आपल्याला अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे। शेवटी मी थोडीशी डाळ शिल्लक ठेवलेली आहे, त्यामध्ये आता आपल्याला लसण टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यामध्येच आपल्याला 2 मोठे चमचे जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आता सर्व डाळ मी या ठिकाणी वाटून घेतलेली आहे। यामध्ये टाकलेला लसण आणि जिरे देखील आपण छान वाटून घेतलेले आहेत। यामध्ये आता आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीरीचा वापर तुम्ही या ठिकाणी थोडा जास्त देखील करू शकता। चिरलेली जी मेथीची भाजी आहे ती मेथीची भाजी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। 1 मोठा चमचा मी या ठिकाणी मीठ टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर मी या ठिकाणी 2 मोठे चमचे लाल तिखट टाकून घेत आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त देखील करू शकता। जिरे आणि लसणाचा जो स्वाद आहे तो आपल्या वड्याला छान खमंग आणि चविष्ट बनवतो। आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आता आपण हे सांडग्याचे किंवा वड्याचं जे मिश्रण आहे ते छान मिक्स करून घेतलेले आहे। आता आपल्याला या ठिकाणी सांडगे तोडून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी एका ताटामध्येच हे सांडगे तोडून घेणार आहे। छोट्या छोट्या आकारामध्ये हे सांडगे आपल्याला तोडून घ्यायचे आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये तोडू शकता। वाळल्यानंतर आपले जे सांडगे ते थोडे छोट्या आकारामध्ये तयार होतात, त्यामुळे आपल्याला हे सांडगे जे आहे ते थोडे मोठ्या आकारामध्येच करायचे आहेत। एकदम बारीक जर सांडगे केले तर भाजीमध्ये शिजल्यानंतर अगदीच गाळ होऊन जातात किंवा एकदम विरघळून जाणार नाहीत। अशा पद्धतीने थोडे मोठ्या आकारामध्ये मी हे सांडगे तयार करून घेतलेले आहेत। एका टेबलवरती कपडा अंथरून घेतलेला आहे आणि त्यावरती मी हे सांडगे तोडून घेणार आहे। तर उन्हाला आपल्याला हे सांडगे छान वाळवून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला आपल्याला सावलीमध्येच हे सांडगे तयार करून घ्यायचे आहेत। त्यानंतर हलकेसे सुकल्यानंतर आपल्याला हे सांडगे उन्हामध्ये ठेवायचे आहेत। त्यामुळे सांडगे आपले पांढरे पडत नाहीत, याचा जो रंग आहे तो छान जशास तसा राहतो। त्यामुळे आपल्याला हे सांडगे थोडेसे सावलीमध्ये सुकवून घ्यायचे आहेत, त्यानंतर उन्हामध्ये सुकवायचे आहेत। अशा पद्धतीने आता आपण हे सर्व सांडगे तोडून घेतलेले आहेत। एकदम खमंग आणि चविष्ट असे आपले हे सांडगे तयार होतात। तर आपल्याला उन्हाला 2 ते 3 दिवस हे सांडगे छान वाळवून घ्यायचे आहेत। 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये मी हे सांडगे छान वाळवून घेतलेले आहेत। आपल्या सांडग्याचा रंग तुम्ही बघू शकता, अजिबात आपले सांडगे पांढरे पडलेले नाहीयेत किंवा एकदम वाळून छोटे देखील झालेले नाहीयेत। एकदम खमंग आणि खुसखुशीत असे आपले हे सांडगे तयार झालेले आहेत। तर या सांडग्याची भाजी कशी तयार करायची ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तो व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा